रामटेक लोकसभेची निवडणूक ही चर्चेत राहिली ती रश्मी बर्वे यांच्या उमेदवारी अर्ज बाद झाल्याने। मात्र आज जेव्हा निकालाचं चित्र आलं तेव्हा रश्मी बर्वे यांच्या डोळ्यामध्ये आपल्याला एक वेगळा आनंद पाहायला मिळत आहे। सोबतच संपूर्ण जिल्हा परिषदची जी टीम आहे काँग्रेसची ते देखील सगळे आनंदी आहे। सध्या ते नागपूरमध्ये एकत्र पाहायला मिळत आहे। अध्यक्ष असेल, उपाध्यक्ष असेल, इतर पदाधिकारी असेल, इतर जिल्हा परिषदच्या महिला सदस्य असेल, पुरुष सदस्य असेल, एकत्र निकालाचं वाचन करताय, आकलन करताय। आणि महत्त्वाची गोष्ट की ज्या प्रकारे रश्मी बर्वे यांच्यावर अन्याय झाला असा एक सूर संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत होता, जिल्हा परिषद सदस्यांमध्ये तो पाहायला मिळत होता। आज जेव्हा निकालाचं चित्र आलं तेव्हा आपण रश्मी बर्वे यांना विचारूया, तुमची पहिली प्रतिक्रिया। सर्वप्रथम मी माझ्या जनतेला, माझ्या रामटेक मतदारसंघातील, माझ्या ग्रामीण भागातील माझ्या जनता जनार्दन, माझ्या बांधवांना, माझ्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना, युवक वर्गांना, माझ्या महिला वर्गाला आभार मानेल, धन्यवाद देईल। आणि आज रामटेक मतदारसंघ यांच्या निवडणुकीची धुरा आहे आमचे नेते आदरणीय केदार साहेब यांनी अतिशय सुंदरपणे आणि उमेदवार हे आदरणीय केदार साहेबच आहे अशा प्रकारे एक चुरशीची एक लढत आदरणीय केदार साहेबांनी दिली। आणि त्या मेहनतीचा, माझ्या ग्रामीण भागातील मेहनतीचा, एक जनतेने जे मेहनत केली त्याचा विश्वास आज आम्ही बघत आहोत। आणि याच्यावर जो अन्याय झाला असं वाटतं जनतेने मतातनं त्याला उत्तर दिलं। नक्कीच जो अन्याय भारतीय जनता पक्षाने एक मागासवर्गीय कुटुंबातील एका महिलेवर केला त्याचं त्यांना एक सडेछाप असं उत्तर एक भारतीय जनता पक्षाच्या तोंडावर आमच्या जनतेने मारलं असं आज मी म्हणू शकेल। आणि आज माझ्या ग्रामीण भागातील जनतेने जो विश्वास एक सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवारावर दाखवला यासाठी माझ्या जनतेचं, माझ्या सर्व ग्रामीण भागातील माझ्या जनता जनार्दनचं मनापासून, माझ्या काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून आभार मानेल। यात एकूण मतदारांमध्ये 50% महिला होत्या। कुठेतरी असं वाटतं तुम्हाला की एका महिलेवर अन्याय झाला म्हणून एक महिला चं जे मत आहे ते जास्तीत जास्त तुमच्या बाजूने आले, काँग्रेसच्या बाजूने आले? नक्कीच ज्या पद्धतीने यांनी राजनीतिक षडयंत्र करून माझं जेव्हा फॉर्म कट केला आणि जात प्रमाणपत्र माझं तात्काळ रात्रभरामध्ये रद्द केलं तेव्हा माझ्या ग्रामीण भागाच्या जनतेच्या लक्षात आलं की यांनी कुठेतरी राजनीतिक हे षडयंत्र केलेलं आहे। आणि त्याचा आम्हाला यांना उत्तर देण्यासाठी भरपूर असा मतदानाच्या स्वरूपामध्ये, विशेषतः महिलांच्या मतदानाच्या स्वरूपामध्ये आम्हाला त्याचा फायदा झाला। सिंबॉलिक विजय मानला जातो, तो रश्मी बर्वेचा विजय मानला जातो। हा विजय माझा आहे, पण त्यापेक्षाही जास्त आदरणीय केदार साहेबांची प्रतिष्ठा ही पणाला लागलेली होती। आमच्या सर्वांच्या मतानुसार हा विजय हा आदरणीय केदार साहेबांचा आहे, महाविकास आघाडीचा आहे, समस्त काँग्रेस पक्षाचा आहे आणि जनतेचा विजय आहे। बघू शकतो की एक आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आपल्याला नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे। रामटेकचे जे काँग्रेसचे उमेदवार आहे श्यामकुमार बर्वे सध्या 10 फेऱ्या झाल्या आणि 10 फेऱ्यानंतर एक मोठ्या आघाडीकडे ते जाताना दिसत, त्यामुळे जवळपास त्यांचा विजय हा निश्चित मानला आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहडे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।